सध्या सगळं जगच डिजिटल होत चाललंय. त्यामुळं कॉलेजमधल्या प्रोजेक्टपासून ऑफिसमध्ये एकमेकांशी संपर्कासाठी ईमेल पर्यंत सगळीकडं डिजिटल मजकुराचंच प्रमाण वाढतंय. पण डिजिटल मजकुरात एक गोष्ट समस्येची, ती म्हणजे टायपिंगची. बरोबर ना? मोठमोठी डॉक्युमेंट्स टाईप करणं म्हणजे तर मोठीच डोकेदुखी. मोबाईल टॅबसारख्या छोट्या उपकरणांमध्ये तर टायपिंग आणखीनच अवघड. पण टायपिंगसाठी आता बोटं दुखवून घेण्याची गरजच नाही मंडळी. गुगल डॉक्सनं एक टायपिस्टच तुमच्या मदतीला दिलाय. येस, त्याचं नाव आहे व्हॉइस टायपिंग. तुम्ही नुसतं बोललं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या मदतीनं गुगल डॉक्स ते बोलणं टाईप करतो. त्यामुळं तुम्ही अतिशय वेगात आणि बिनचूक पद्धतीनं टायपिंग करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विरामचिन्ह आणि इतर फॉर्मॅटिंग सुद्धा नुसतं बोलून करू शकता. कमाल ना? गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंगला मल्टी लँग्वेज सपोर्ट असल्यामुळं कितीतरी भाषांमध्ये आपण टायपिंग करू शकतो. तुम्ही जसजसा या व्हॉइस टायपिंगचा वापर कराल तसतसं त्यातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान तुमचा आवाज अचूकपणे ओळखतं आणि त्यानुसार टायपिंगही अचूक करतं. गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंगचा वापर कसा करायचा ते आपण बघूया. गुगल डॉक्स ओपन करा, नवीन डॉक्युमेंट तयार करा किंवा ओपन करा. टूल्समध्ये व्हॉइस टायपिंग हा पर्याय निवडा किंवा Ctrl+Shift+S दाबा. आता मायक्रोफोन आयकॉनवर क्लिक करा आणि बास, गुगल डॉक्सचा मायक्रोफोन तुमचं बोलणं ऐकायला आणि त्यानुसार टायपिंग करायला सज्ज. गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंग ॲक्टिवेट केल्यानंतर आपण मायक्रोफोन आयकॉनवर क्लिक करून बोलायला सुरू करू शकतो. आता आपण इथं वाक्य म्हटलंय, टुडेज मीटिंग कव्हर्ड 3 की पॉइंट्स, स्ट्रॅटेजी, एक्झिक्युशन अँड फीडबॅक, पिरियड, न्यू लाईन. बघा, तुम्ही म्हटलेलं वाक्य थेट लिखित मजकुरात रूपांतरित झालं. मजकुराचं फॉर्मॅटिंग करण्यासाठी सिलेक्ट पॅराग्राफ किंवा इन्सर्ट टेबल असं नुसतं म्हटलं की आपोआप तसं फॉर्मॅटिंग होतं. जबरदस्त ना? गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंगमध्ये वेगवेगळी AI तंत्रज्ञानं वापरली जातात. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग या तंत्रज्ञानामध्ये महाप्रचंड डेटाचा अभ्यास आणि विश्लेषण असल्यामुळं ते तुमची भाषा समजू शकतं आणि टाईप केल्या जाणाऱ्या भाषेतल्या चुका कमी होतात. स्पीच रिकग्निशन तंत्रज्ञान तुम्ही बोलत असलेले शब्द त्याच वेळी डिजिटल मजकुरात रूपांतरित करू शकतं. मशीन लर्निंग हे तंत्रज्ञान तुमचा आवाज अधिक नेमकेपणानं शिकू शकतं. आपलं बोलणं कोणी ऐकत नाही अशी तक्रार आता तुम्ही करूच शकणार नाही मंडळी, कारण बाकी कोणी नसलं तरी गुगल डॉक्सचा मायक्रोफोन न कंटाळता कितीही ऐकू शकतो.